आकाशवाणी पुणे. मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत संकल्प यात्रेतले लाभार्थी म्हणजे गेल्या 10 वर्षातला स्वप्न, धैर्य, विश्वास आणि समाधान यांचा एक प्रवास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच शेतकरी ऊर्जा आणि इंधनदाता झाल्याचं नितीन गडकरी यांचं मत. डॉक्टर पंजाबराव देशमुख जयंती उत्सव सर्वत्र साजरा. अमरावतीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती प्रथम पुरस्कार खासदार शरद पवार यांना प्रदान, तर अकोल्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन. तंजावर इथं 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ आणि 19 वर्षांखालील मुलामुलींच्या 67व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचं बल्लारपूर इथं उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. विकसित भारत संकल्प यात्रेतले लाभार्थी म्हणजे गेल्या 10 वर्षातला स्वप्न, धैर्य, विश्वास आणि समाधान यांचा एक प्रवास असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थींसोबत काल दूरस्थ पद्धतीनं संवाद साधताना ते बोलत होते. 50 दिवसांपासून सुरू असलेली ही यात्रा देशातल्या लाखो खेड्यापाड्यातून कोट्यवधी नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. हा एक विक्रम असल्याचं मोदी म्हणाले. राज्यातल्या ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर इथले लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यातल्या पोटगावमध्ये झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथं झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते. नवी मुंबईमध्ये कालपासून ही यात्रा सुरू झाली. यवतमाळ, हिंगोली, रायगड आणि रत्नागिरीमध्येही विकसित भारत संकल्प यात्रा मोठ्या उत्साहात सुरू असून यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती उत्सव काल सर्वत्र साजरा करण्यात आला. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासह खेड्यापाड्यापर्यंत शिक्षणाचं जाळं निर्माण केलं. मात्र शिक्षणाचं सार्वत्रिकरण होताना त्याची गुणवत्ता टिकून राहावी असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावतीमध्ये आयोजित मुख्य कार्यक्रमात व्यक्त केलं. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी देशमुखांनी जीवन व्यतीत केल्यामुळेच आज शेतकरी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जा आणि इंधनदाता झाल्याचं गडकरी म्हणाले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात संस्थेनं यावर्षीपासून सुरू केलेला डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती प्रथम पुरस्कार खासदार आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र आणि रोख 5 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यात आणि देशात काम करण्याची संधी मिळाली असताना अनेकदा देशमुख यांच्या योगदानाची प्रचिती येत गेल्याचं पवार यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना सांगितलं. मुंबईत मंत्रालयातल्या प्रांगणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं असून या प्रदर्शनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल पार पडलं. शेतकरी आत्मनिर्भर व्हावा यासाठी कृषी विद्यापीठानं संशोधन आणि शिक्षण याद्वारे योगदान द्यावं असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं. सातारा इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तेल खोबऱ्यासाठी 300 रुपये तर वाटी खोबऱ्यासाठी 250 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली असून या वाढीमुळे नारळ आधारित उत्पादनांना चांगली किंमत मिळेल असा विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी बैठकीनंतर व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे. नव्या वर्षाचे स्वागत डी.एन. शिर्के यांच्या महालक्ष्मी दिनदर्शिकेने करा. काय ऑनलाईन खरेदीमध्ये तुमची फसवणूक झाली आहे? ऑनलाईन खरेदीमध्ये पारदर्शकता वाढवून ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आता उत्तरदायी झालाय. आता तक्रारींचे होईल झटपट निवारण, जेणेकरून ग्राहकांची खरेदी होईल सुलभ. 2019च्या ग्राहक संरक्षण अधिनियमामध्ये ई कॉमर्स कंपन्यांच्यासाठी नियम बनवण्यात आले आहेत. विकणाऱ्या कंपन्यांसाठी योग्य माप आणि वस्तू इत्यादींची स्पष्ट माहिती द्यावीच लागेल. तक्रारीसाठी ई कॉमर्स कंपन्या उत्तरदायी असतील आणि 48 तासाच्या आत तक्रारीची पावती द्यावी लागेल. तसेच 1 महिन्याच्या आत कंपन्यांना तक्रारीचे निवारण करावेच लागेल. ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 ग्राहकांचे अधिकार झालेत आता अधिक सक्षम.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन. ग्राहक हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1800-222262. बातमीपत्रात पुन्हा स्वागत. तंजावर इथं 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ शाहराज भोसले यांच्या वाङ्मयाला वंदन आणि नटराज पूजनानं करण्यात आला. तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू तुरुवेल्लुवन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 99व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यावेळी उपस्थित होते. आद्य नाटककार शाहराज भोसले यांच्या लक्ष्मी नारायण कल्याण या नाटकातला एक प्रवेश सादर करण्यात आला. शाहराजांनी 22 मराठी, 20 तेलुगू, 1 संस्कृत, 1 तमिळ आणि 3 हिंदी नाटकं लिहिली असून ते मराठी रंगभूमीबरोबरच तमिळ आणि हिंदी रंगभूमीचेही आद्य नाटककार होते. तसंच ते काव्य भाषाशास्त्राचे अभ्यासक होते असं प्रेमानंद गज्वी या प्रसंगी बोलताना म्हणाले. पूज्य साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षी त्यांची कर्मभूमी असलेल्या अंमळनेरमध्ये 97वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे याचा आनंद असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल व्यक्त केलं. हे संमेलन खानदेशच्या साहित्यिक वैभवात भर घालेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. संमेलनाचं औपचारिक आमंत्रण स्वीकारताना शिंदे बोलत होते. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातल्या कुंडमळा इथं दिगंबरदादा भेगडे प्रथम पुण्यस्मरण आणि स्मारक लोकार्पण सोहळा काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. जनतेप्रती समर्पणाचा भाव असलेल्या भेगडे यांनी नेहमीच मूल्याधिष्ठित राजकारण केलं, त्यामुळे त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळते अशा शब्दात फडणवीस यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी देणाऱ्या योजनेचं लोकार्पण काल गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत झालेल्या योजनेसाठी 170 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. ग्रामीण भागातल्या युवा आणि महिलांनी शास्त्रोक्त पद्धतीनं कुक्कुटपालन केल्यास मोठा लाभ मिळू शकेल असं मत पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र निमसे यांनी काल राहुरी तालुक्यातल्या कणगर इथं व्यक्त केलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शेतकरी प्रथम या प्रकल्पाद्वारे परसबागेतील कुक्कुटपालनविषयी झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा इथं अश्वांच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये काल अश्व सौंदर्य स्पर्धा तसंच अश्व नृत्य स्पर्धा रंगल्या. घोड्यांचा नृत्याविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. देशात काल कोविड संसर्गाचे 77 नवे रुग्ण आढळल्याचं आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलं. देशात सध्या 4093 कोरोना रुग्ण आहेत. कोविडच्या JN1 प्रकाराचे 109 बाधित असून त्यापैकी 9 बाधित महाराष्ट्रात आहेत. नवी मुंबईत 3 आणि रत्नागिरीमध्ये 3 कोरोनाबाधित आढळून आल्याचं सांगण्यात आलं. त्यांना सौम्य कोविड संसर्गाची लक्षणं दिसून येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात 19 वर्षांखालील मुलामुलींच्या 67व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह विविध मंत्री आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. 31 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये 34 राज्यातले सुमारे 1,500 खेळाडू सहभागी होत आहेत. मुलांच्या 49व्या आणि मुलींच्या 39व्या राष्ट्रीय उपकनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धांना काल जळगावमध्ये सुरुवात झाली. देशभरातल्या 25 राज्यातून 207 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेत बुद्धिबळ महासंघाचं मानांकन मिळालेली 110 मुलं तर 76 मुली असल्यामुळे स्पर्धेत मोठी चुरस आहे. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत संकल्प यात्रेतले लाभार्थी म्हणजे गेल्या 10 वर्षातला स्वप्न, धैर्य, विश्वास आणि समाधान यांचा एक प्रवास असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच शेतकरी ऊर्जा आणि इंधनदाता झाल्याचं नितीन गडकरी यांचं मत. अमरावतीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती प्रथम पुरस्कार खासदार शरद पवार यांना प्रदान. तंजावर इथं 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ आणि 19 वर्षांखालील मुलामुलींच्या 67व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचं बल्लारपूर इथं उद्घाटन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.